ओमकार पॅटीस तोडफोड प्रकरणी आरोपीची धिंड। मुक्तिधाम परिसरात कोयता गँगच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात उपनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेत तिघा संशयितांची पोलिसांनी जाहीर धिंड काढत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। सँडविच उशिरा दिल्याच्या कारणावरून मुक्तिधाम परिसरात कोयता गँगची दहशत माजवीत ओमकार पॅटीस दुकानात तोडफोड केली होती। हल्ल्यात ऋतिक ओमकार कोरी हा जखमी झाला होता। दुकानाची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण होऊन परिसरातील दुकाने दहशतीने बंद झाली होती। प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे दुकानदाराला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। संशयित आरोपी रमेश सोनवणे, विराज कुटे, सोनू शेख हे सँडविच घेण्यासाठी गेले होते। दुकानात गर्दी असल्याने सँडविच देण्यास विलंब होत असल्याने या तिघा संशयितांनी ओमकार याच्याबरोबर वाद घालून दुकानात असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली। संशयितांनी आपल्या जवळील कोयत्याने काचेचे काउंटर फोडून ओमकारला "तू जास्त माजला का?" असे म्हणून कोयता फेकून मारला। त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी व जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी तिघा संशयितांना पकडून त्यांनी तोडफोड केली। त्या मुक्तिधाम परिसरातून धिंड काढली। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक रोड।